नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या मराठीच्या तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आणि टी-ई-टी किंवा सी-टी-ई-टी परीक्षेसाठी आपणा सर्वांना शुभेच्छा. आजची आपली मराठीची जी तासिका आहे, ती या ठिकाणी संधीवर होणार आहे आणि संधी हा जो प्रकार आहे, हा मराठीच्या व्याकरणाचा महत्त्वाचा प्रकार आहे. थोडा टफ मानला जातो, परंतु या ठिकाणी 3 ते 4 आपण असे पी-वाय-क्यू घेणार आहोत. 3 ते 4 पी-वाय-क्यू ज्यामधून आपल्याला संधीचा जो मार्क आहे, 1 किंवा 2 मार्क हे अजिबात जाणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. कारण 3 ते 4 व्हिडिओ म्हणजे जवळपास 100-120 प्रश्न असतील, त्याच्या बाहेरचं कोणतंही येणार नाही. हे मला या ठिकाणी तुम्हाला गॅरंटीने सांगावं वाटतं. कारण प्रश्न असे काढलेले आहेत की जे संभाव्यच आहेत. म्हणून जर तुम्ही हे 3 ते 4 जे काही आपले पी-वाय-क्यू होणार आहेत, तासिक होणार आहेत, या जर मन लावून जर बघितल्या, मन लावून जर त्या ऐकल्या किंवा मन लावून जर पुन्हा पुन्हा सोडवल्या, तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी मार्क जाणार नाही. चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, महोत्सव या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर या ठिकाणी महोत्सव या शब्दाचा संधी विग्रह आपल्याला करायचा आहे. मह अधिक उत्सव, महा अधिक उत्सव, बी आहे मोह अधिक उत्सव, तर मोह अधिक उत्सव तर होणार नाही. सी महा अधिक उत्सव, डी महत अधिक उत्सव, डी पण होणार नाही. फक्त या ठिकाणी आपल्याला मह आणि महा, तर पर्याय क्रमांक सी बघा, महा अधिक उत्सव. तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर आ अधिक उ यांचा ओ होतो. कारण महा या पहिल्या शब्दातला आ आणि दुसऱ्या शब्दातला उ. आता आ आणि उ जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्याच्यापासून ओ होतो आणि हा गुणादेश संधीचा प्रकार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी महा अधिक उत्सव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, सदाचार या शब्दाचा संधी प्रकार ओळखा. आता प्रकार ओळखायचा आहे आपल्याला. तर आता प्रकार ओळखताना काय करायचं, सगळ्यात अगोदर आपण काय करायचं असं लक्षात ठेवा. तर या ठिकाणी त्याची फोड करूया, आपण त्याची विग्रह करू. सदाचार म्हणजे सत अधिक आचार, सत अधिक आचार. आता सत मधला अ आणि आ मधला आ. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, आता जो त आहे सत हा हळंत असलेला आहे, म्हणजे या ठिकाणी स्वर नाही आहे. म्हणजे ही या ठिकाणी व्यंजन अधिक स्वर म्हणजे व्यंजन संधी आहे. मग या ठिकाणी आता आपल्याला संधीचा प्रकार ओळखायचा आहे. मग आता या ठिकाणी सगळे संधी जे आहेत, तर बघा तुम्ही, वरचं स्वर संधी होऊ शकणार नाही, पूर्वरूप संधी पण होऊ शकणार नाही आणि विसर्ग संधी सुद्धा होऊ शकणार नाही. म्हणून या ठिकाणी हे व्यंजन संधीचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक सी व्यंजन संधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण तच्या पुढं जेव्हा काय येतं बघा, तच्या पुढं जर कोणताही स्वर आला किंवा आ आला तर तचा काय होतो, द होतो. तर अशा प्रकारे ही व्यंजन संधी आहे. त्याला आपण तृतीय व्यंजन संधी असं म्हणतो. चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 3 कडे. नयन या शब्दाचा योग्य विग्रह निवडा. बघा, मला वाटतं हा प्रश्न रिपीट झालेला आहे. इथून मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आलेला असणार आहे. ने अधिक यन, ने अधिक अन, ने अधिक अन. पर्याय क्रमांक सी ने अधिक अन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण ए आणि अ यांचा या ठिकाणी काय होतो, या होतो, म्हणून ते नयन होतं किंवा य होतं. नयन म्हणजे ए आणि अ एकत्र आला की य होतं आणि या ठिकाणी ही आयादी संधी आहे. तर योग्य पर्याय क्रमांक सी. तर चौथा प्रश्न बघा, दुश्चिन्ह दुश्चिन्ह या शब्दाची संधी कशी होईल? तर या ठिकाणी हा जो आहे हा विसर्ग संधीचा या ठिकाणी प्रकार आहे. म्हणजे विसर्ग कुठे बघा, पर्याय क्रमांक सी दु अधिक चिन्ह या ठिकाणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण का, जर या ठिकाणी च आला तर लक्षात ठेवायचं, च आल्यास विसर्गाचा श होतो. म्हणजे या ठिकाणी विसर्गाच्या पुढं काय आलं, च आलं, आणि जर विसर्गाच्या पुढं च आला तर त्या ठिकाणी काय होतो, श होतं. म्हणून दुश्चिन्ह हे याचं संधी होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी दु अधिक चिन्ह हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न 5वा, वांगनिश्चय हा शब्द कोणत्या संधीचं उदाहरण आहे? बघा, हा शब्द हा सुद्धा रिपीट झालेला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हा पर्याय क्रमांक डी बघा, अनुनासिक संधी. आता अनुनासिक संधी का बरं, तर वाक अधिक निश्चय याची फोड जर केली, वाक अधिक निश्चय, आणि या ठिकाणी क वर्गातील अनुनासिकाच्या पुढे जर क वर्गातील अनुनासिक आलं तर त्या ठिकाणी त्याचं शेवटचं अक्षर येतं. म्हणजे शेवटचं अक्षर म्हणजे कोणतं, तर कच्या लाईनमध्ये, कच्या वर्गामध्ये सगळ्यात शेवट काय येतो, हा ड सारखा दिसणारा न येतो. म्हणून या ठिकाणी जे आहे तर पर्याय क्रमांक डी ही अनुनासिक संधी होते. म्हणून याचं योग्य पर्याय उत्तर आहे अनुनासिक संधी. प्रश्न क्रमांक 6 कडे जाऊया आपण. इत्यादी या शब्दाचा विग्रह सांगा. इति अधिक आदी. बघा, इति अधिक आदी आता दोनदा आलेलं आहे. मग सी आणि डी, तर या ठिकाणी दुसरी वेलांटी होणार नाही.
पहिली वेलांटी जी आहे इति अधिक आदी, पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार नाही, कारण हे यनादेश संधीचं उदाहरण आहे. कारण ई अधिक आ जेव्हा येतो तेव्हा त्याचा या होतो, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 7वा प्रश्न बघा. सज्जन या शब्दाचा संधी विग्रह कोणता? सत अधिक जन, सगळ्यात शेवटचं बघा, सत अधिक जन. तर या ठिकाणी हे याचा आपण फोडतं बघितलं आपण. आता ही व्यंजन संधी आहे, कारण का सत हे जे आहे हे या ठिकाणी पाय मोडल्याचा नाही आहे, प्रिंट मिस्टेक आहे. त्या सतचा जो पाय मोडलेला आहे डी मधला जो आहे तो पाय मोडलेला आहे. ते या ठिकाणी तो पूर्ण वर्ण नाही येतो, तो त्या ठिकाणी पाय मोडायचा राहिलेला आहे. तर या ठिकाणी असं परीक्षेमध्ये येणार नाही. तर या ठिकाणी सत अधिक जन ही व्यंजन संधी आहे. तर या ठिकाणी जेव्हा तच्या पुढे ज येतो तेव्हा त्या ठिकाणी त्या तचा सुद्धा ज होतो आणि त्या ठिकाणी सज्जन शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 8वा. गंगोत या शब्दातील संधी ओळखा. गंगोत, तर या ठिकाणी ही कोणती संधी आहे? तर या ठिकाणी वृद्धी संधी, यनादेश संधी, ययादी संधी, गुणसंधी. आता गंगोत या शब्दाची फोड आपण करूया. गंगा अधिक ओघ, गंगा अधिक ओघ. आता गंगा मधला आ आणि ओ मधला ओ, आ अधिक ओ यांचा आऊ होतो. आणि लक्षात ठेवायचं, जर आऊ किंवा आई होत असेल तर त्या ठिकाणी ती वृद्धी संधी असते, म्हणून पर्याय क्रमांक ए वृद्धी संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. निश्चल या शब्दापासून कोणता संधियुक्त शब्द तयार होईल? तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, विसर्गाच्या जो आहे विसर्गाच्या पुढे च आला, लक्षात ठेवायचं विसर्गाच्या पुढे जर च आला तर त्या ठिकाणी त्याच्या पुढे काय लागतो? श लागतो, शामृगाचा. तर तो त्या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स होतो, म्हणून निश्चल असा शब्द तयार होतो. मग निश्चल कुठं आला बघा बरं खाली, निश्चल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए पहिलाच पर्याय बघा, निश्चल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण विसर्ग निघून जातो आणि त्या ठिकाणी विसर्गाचं रूपांतर अर्ध्या क्ष मध्ये होतं, म्हणून त्या ठिकाणी निश्चल शब्द तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10वा. गविश्वर या शब्दाचा विग्रह करा. आता गविश्वर या शब्दाचा विग्रह, मला वाटतं हा प्रश्न सुद्धा रिपीट झालेला आहे. चांगली गोष्ट आहे, रिपीट होते, तर या ठिकाणी तुमचा सराव होणार आहे. तर या ठिकाणी त्याचा विस्तार जर बघितला, गो अधिक ईश्वर, बघा गो अधिक ईश्वर कुठं आहे? गो अधिक ईश्वर. आता या ठिकाणी ओ आणि ई, पहिल्या याच्यातला ओ आणि दुसऱ्या याच्यातला ई, अशा प्रकारे अवी तयार होतो. काय होतो? जेव्हा ओ आणि ई एकत्र येतो तेव्हा अवी होतो. ही आयादी संधीचा हा प्रकार आहे. म्हणजे गो अधिक ईश्वर याच्यापासून गविश्वर तयार होतो, कारण ओ आणि ईचा अवी तयार होतो, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी बी गो अधिक ईश्वर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे जगन्नाथ या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. तर या ठिकाणी जगा अधिक नाथ, जगन अधिक नाथ, जग अधिक नाथ, तर सगळ्यात शेवटचा जगत अधिक नाथ. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, तर तच्या पुढे न आल्याने, तच्या पुढे काय आलं बघा, न आल्याने त्या ठिकाणी काय होतो? न होतो, म्हणून तचा सुद्धा न होतो, म्हणून जगन्नाथ असा या ठिकाणी त्याचा संधी होते, म्हणून पर्याय क्रमांक डी जगत अधिकनाथ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12वा. खिडकीत हा कोणत्या संधीचं उदाहरण आहे? बघा खिडकीत, आता हे जे आहे विशेष संधी मानली जाते याला. तर विशेष संधीचे 2 प्रकार आहेत, एक पूर्वरूप संधी आणि एक पररूप संधी. तर एक खिडकी अधिक इत, खिडकी अधिक इत या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला काय करायचं असतं, तर यामध्ये जर लक्षात ठेवायचं, जर पहिला पद लोप पावला, या ठिकाणी पररूप संधी जी असते पहिला पद लोप पावतो, दुसरा कायम राहतो. लक्षात ठेवायचं, पररूप संधीमध्ये काय होतं, पहिलं जे पद आहे ते पहिलं पद निघून जातं आणि दुसरं पद त्या ठिकाणी काय राहतं, कायम राहतं. आणि पूर्वरूप संधीमध्ये पहिलं पद कायम राहतं, दुसरं लोप पावतं. तर या ठिकाणी खिडकीत म्हणजे या ठिकाणी खिडकी अधिक इत, खिडकी अधिक इत. तर या ठिकाणी खिडकीमधला जी पहिल्याच्यातला जो ई आहे तो निघून गेला आणि दुसऱ्यातला ई कायम राहिला, म्हणून या ठिकाणी ही पररूप संधीचं उदाहरण आहे. मग पररूप संधी कुठं आहे? पर्याय क्रमांक डी पररूप संधी. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 13वा. काय दिगंबर शब्दाचा विग्रह ओळखा. आता दिगंबर हा जो शब्द आहे तर याचं जो पर्याय आहे बघा, तुम्ही पहिलाच पर्याय बघा, दिक्क अधिक अंबर, दिक्क अधिक अंबर. तर या ठिकाणी क जो आहे हे काय, आता ही व्यंजन संधी आहे की नाही, ही व्यंजन संधीचं उदाहरण आहे. आता क जे आहे
कचं या ठिकाणी काय होतं, क हे कठोर वर्ण आहे आणि कच्या पुढे जर कोणत्याही प्रकारे स्वर आला तर त्या ठिकाणी जर स्वर आला तर त्या ठिकाणी काय होतं, तिसऱ्या जे काही वर्ण आहे ते तिसरं वर्ण त्या ठिकाणी कच्या ऐवजी ते तिसरं वर्ण येतं. म्हणजे कच्या जागी काय येतं, ग येणार. कारण कच्या वर्गामध्ये तिसरं अक्षर कोणतं आहे, ग. म्हणून या ठिकाणी ही तृतीय व्यंजन संधी आहे. म्हणून या ठिकाणी कचा काय झाला, ग झाला आणि त्याच्यावर अनुस्वार आला म्हणजे दिगंबर असा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक ए, दिक अधिक अंबर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14वा, मनोरथ हा शब्दाचा संधी प्रकार कोणता? आता या ठिकाणी संधी प्रकार ओळखण्यापूर्वी आपल्याला काय करावं लागतं, लक्षात ठेवायचं, त्याचा विग्रह करायचा. मन अधिक रथ, मन अधिक रथ म्हणजे विसर्ग संधी आहे की नाही? कोणती आहे, विसर्ग संधी. पण आता विसर्ग संधी दोन ठिकाणी आलेल्या आहेत, विसर्ग श संधी आणि विसर्ग उकार संधी. तर या ठिकाणी मन अधिक रथ हा जर बघितलं, अच्या पुढे काय आलेलं आहे, मृदू व्यंजन आलं तर त्या ठिकाणी विसर्गाचा ऊ होतो. काय होतो, ऊ होतो. मग ऊ होतो याचा अर्थ काय झालं, मनोरथ. म्हणून विसर्ग उकार संधी पर्याय क्रमांक डी, विसर्ग उकार संधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न 15वा बघा, मनवंतर या शब्दाची संधी ओळखायची. मनवंतर, तर या ठिकाणी मनो अधिक अंतर, मनो अधिक अंतर, मन अधिक अंतर, मन अधिक अंतर. तर शेवटचे दोन्ही तर होऊ शकणार नाही, सी आणि डी होणार नाही. तर मनो अधिक अंतर आणि मनो अधिक अंतर यांच्यामध्ये मात्र आहे. तर या ठिकाणी मनु अधिक अंतर म्हणजे उ आणि अ, या ठिकाणी लक्षात जर ठेवलं तर उ अधिक अ व होतो. उ अधिक अ जर आलं तर व होतं, यांना ते संधी आहे. तर या ठिकाणी मनवंतर म्हणून मनु अंतर म्हणजे पर्याय क्रमांक बी, मनु अधिक अंतर हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा, अल्प उपहार या शब्दातील संधी कोणती? अल्प अधिक उपहार याची फोड करा. अल्प अधिक उपहार. आता अल्प अधिक म्हणजे या ठिकाणी व्यंजन संधी तर ही नाहीये. मग आता या ठिकाणी खालच्या तीनपैकी एक संधी ती आहे. तर या ठिकाणी अल्पमधला अ आणि याच्यामधला उ, अ अधिक उ, अ अधिक उ ओ होतो. अ अधिक उ ओ होतो म्हणजे गुणसंधीचं उदाहरण आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी, गुणसंधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्या ठिकाणी 17वा प्रश्न बघा, निरस या शब्दापासून कोणता शब्द तयार होईल? बघा, विसर्गाच्या पुढे र आला आणि जेव्हा विसर्गाच्या पुढे र येतो तेव्हा त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, विसर्ग जो असतो तो विसर्ग काय होतो, एकतर निघून जातो किंवा कायम राहतो. आणि त्याच्या पुढं त्या ठिकाणी जो पहिलं अक्षर आहे म्हणजे पहिल्या याच्यातलं जी वेलांटी आहे ती जर ती जी ऱ्हस्वच असते शक्यतो तर ती दीर्घ होते. म्हणून या ठिकाणी न ला दुसरी वेलांटी लागेल, नि होईल आणि पुढचा शब्द जसाच्या तसाच राहील. म्हणून निरस शब्द कुठं आहे तर सगळ्यात शेवटी बघा, दुसरी वेलांटी आहे निरस. म्हणून पर्याय क्रमांक डी, निरस हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18कडे जाऊया. विपकाल या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. पहिलं बघा विपकाल, दुसरं विपाकाल, सी विपतकाल आणि तिसरं विपदकाल. तर या ठिकाणी पहिलं दुसरं होऊ शकणार नाही. तर या ठिकाणी सी जे आहे ते जे सी जे आहे ते सी सुद्धा होणार नाही, कारण दचं त होतं या ठिकाणी. म्हणून पर्याय क्रमांक विपदकाल, पर्याय क्रमांक डी बघा, पर्याय क्रमांक डी, कारण हे व्यंजन सध्या आहे. तर या ठिकाणी मृदू व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील कठोर व्यंजन येते त येते. म्हणून या ठिकाणी विपदकाल म्हणजेच पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. 19, घाम ओवळा या शब्दाची संधी कोणती? घाम ओवळा, तर या ठिकाणी घामोळा खरा शब्द काय येतो, घामोळा शब्द येतो, पण या ठिकाणी चुकून ते घाम ओवळा आलेलं आहे. तर या ठिकाणी घामोळा याचं जर विग्रह जर केला आपण, घाम अधिक ओवळा, तर या ठिकाणी घाम अधिक ओवळा, पहिला स्वर कायम राहिला, दुसरा लोप पावला. पहिला स्वर जो आहे तो लोप पावला म्हणजे म जो आहे ते अ स्वर आहे, तो अ स्वर या ठिकाणी लोप पावला आणि दुसऱ्या शब्दात ओ आहे तो ओ म मध्ये मिक्स झाला, म्हणून घामोळा शब्द तयार झाला. मग या ठिकाणी जेव्हा पहिला स्वर कायम राहतो दुसरा लोप पावतो म्हणजे ती पूर्वरूप संधी आहे. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, पूर्वरूप संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, वागीश्वर. वागीश्वर या शब्दाची संधी आपल्याला ओळखायची आहे. तर पहिला पर्याय बघा, वाक अधिक ईश्वर, वांग अधिक ईश्वर, वाघ अधिक ईश्वर आणि वाचा अधिक ईश्वर. तर वाचा होणार नाही,
बी पण होणार नाही. आता फक्त वाघ आणि वाघ म्हणजे ए आणि सी मध्ये थोडा गोंधळ होय. तर या ठिकाणी पहिलाच पर्याय बघा, वाघ आहे की नाही, वाक अधिक ईश्वर, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. कारण क हे कठोर व्यंजन आहे आणि कठोर व्यंजनाच्या पुढे जर या ठिकाणी क आल्यास आहे की नाही, कठोर व्यंजनापुढे या ठिकाणी त्याबद्दल कचा काय होतो, ग होतं. तर या ठिकाणी कच्या पुढं ई आलेला आहे. मग या ठिकाणी जेव्हा कच्या पुढं कोणताही स्वर येतो तेव्हा त्या ठिकाणी त्या कचं रूपांतर कशामध्ये होतं, ग मध्ये होतं. म्हणून वागीश्वर होणं या ठिकाणी कचं ग होईल. म्हणून पर्याय क्रमांक ए वाक अधिक ईश्वर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला प्रश्न क्रमांक 21 कडे जाऊया आपण. तल्लीन या शब्दाचा विग्रह करायचा आहे. तर तल्लीन या शब्दाचा विग्रह तल अधिक लीन, तद अधिक लीन, तत्त अधिक लीन. बघा तत् व्यंजन संधी आहे. तचा या ठिकाणी काय होतो, तच्या पुढे जर ल आलं तर त्या ठिकाणी त्या तचं सुद्धा ल होतं. म्हणून तल्लीन शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी तत् अधिक लीन हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, सदोहर या शब्दाचा संधी प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मग अगोदर आपल्याला त्याचं काय फोड करावे लागेल. तर या ठिकाणी फोड करू आपण. सद अधिक उदर, सद अधिक उदर, आणि या ठिकाणी सद, तर या ठिकाणी सद अधिक उदर, आणि आणि उ. तर या ठिकाणी सहोदर आहे, सहोदर, सह अधिक उदर, सह अधिक उदर. आता ह ची संधी कोणती आहे, तर आहे ह आहे की नाही. अच्या पुढे काय आलाय, उ आलाय. आणि उ याचा ओ होतो. म्हणजे ओ झाला म्हणजे काय, ती गुणसंधी आली. मग या ठिकाणी गुणसंधीचं ते उदाहरण आहे. पर्याय क्रमांक डी गुणसंधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, षडरिपू या शब्दाचा विग्रह ओळखा. षडरिपू, तर पहिलाच पर्याय बघा षटरिपू. तर या ठिकाणी टच्या जर जो आहे टच्या पुढे र आल्यास टचा न होतो आहे की नाही. न कोणता, तर या ठिकाणी जो ड सारखा दिसतो तो न होतो. त्या ठिकाणी हे तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण मानलं जातं. तर म्हणून पर्याय क्रमांक 1 ए षटरिपू हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 24वा प्रश्न बघा काय म्हणतो. 24वा प्रश्न, दुष्काळ या शब्दाची संधी ओळखा. बघा आता अर्धश आलेलं आहे की नाही. आता अर्धश षटकोणाचा येऊ का शामृगाचा येऊ हे लक्षात ठेवायचं. विसर्ग संधीचं उदाहरण असतं. तर या ठिकाणी दुह अधिक काळ, दु अधिक काळ म्हणजे हे कोणतं आहे, तर ही आहे या ठिकाणी कोणती संधी आहे, विसर्ग संधी आहे. श ची विसर्ग संधी आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी विसर्ग श संधी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. नयन या शब्दाचा संधी विग्रह बघा. आता हा प्रश्न याच्यामध्ये डबल झाला, ने अधिक अन. चला माहिती सगळ्याला, ने अधिक यन, पर्याय क्रमांक बी. पुढे जाऊया आपण. सन्मती या शब्दाचा संधी प्रकार ओळखायचा आहे. आता मग सन्मती प्रकार ओळखताना तर या ठिकाणी आपण तिची फोड करा. सत अधिक मती, सत अधिक मती. तर या ठिकाणी तच्या पुढं म आल्यामुळे त्या ठिकाणी त बद्दल न होतो. म्हणून सन्मती शब्द तयार होतो. मग या ठिकाणी हे जे आहे हे कोणती संधी आहे, अनुनासिक आहे. कोणती, अनुनासिक. म्हणून अनुनासिक संधी. तर कारण काय या ठिकाणी अनुनासिक वापर झालेला आहे. म्हणून अनुनासिक संधी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 27वा प्रश्न बघा. उज्ज्वल या शब्दाचा शुद्ध संधी विग्रह कोणता. तर पर्याय क्रमांक ए उज्ज्वल अधिक ल होणार नाही. उज अधिक वल हे पण होणार नाही. त्याच्यानंतर उद अधिक ज्वल हे पण होणार नाही. सगळ्यात शेवटचं बघा, उत अधिक ज्वल, उत अधिक जल. तच्या पुढे काय आलेलं आहे या ठिकाणी बघा, उत अधिक ज्वल. तच्या पुढे ज आल्यास तचा ज होतो. म्हणून उज्ज्वल, उज्ज्वल हा ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक डी. मतैक्य बघा या ठिकाणी मतैक्य, मत अधिक ऐक्य, मत अधिक ऐक्य. कुठं आहे मत अधिकात बघा, मत अधिक ऐक्य हे होणार नाही. मतई अधिक्य ते पण होणार नाही. आता फक्त गोंधळ कुठं होणार आहे, सी आणि डी मध्ये. मत अधिक ऐक्य आणि मत अधिक ऐक्य. तर या ठिकाणी जो 28वा प्रश्न आहे तो मत अधिक ऐक्य. तर या ठिकाणी अ अधिक ए, अ अधिक ए ऐ होतो. अ अधिक ए ऐ होतो. 2 मात्रे. कारण सी मध्ये ऑलरेडी 2 मात्रे त्या ठिकाणी, आई मध्ये 2 मात्रे आहेत. तर ते 2 मात्रे त्या ठिकाणी होणार नाही. मत अधिक ऐक्य, अ आणि ए यांचा ऐ होतो. म्हणजे या ठिकाणी ही जो प्रकार आहे वृद्धी संधीचा हा प्रकार आहे. म्हणून सगळ्यात शेवटचा जो काही मत अधिक ऐक्य हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. 29वा प्रश्न. निसंदेह यातून कोणता शब्द तयार होईल. निसंदेह,
तर या ठिकाणी बघा विसर्गाच्या पुढं स आला. जर विसर्गाच्या पुढं स आला तर त्या ठिकाणी विसर्गाचा सुद्धा स होतो. म्हणून निस्संदेह या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. निस्संदेह पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 30. कवीश्वर. तर या ठिकाणी कवीश्वर तिची फोड करा अगोदर. कवी अधिक ईश्वर. कवी अधिक ईश्वर या ठिकाणी ई आणि पुन्हा मोठी ई. तर ई अधिक ई काय होतं? ई होतो, म्हणजे मोठा ई होतो. या ठिकाणी ई अधिक ई, तर या ठिकाणी मोठी झाली, म्हणजे या ठिकाणी दीर्घ, म्हणजे दीर्घत्व ही संधीचा प्रकार आहे. दीर्घत्व संधी, वृद्धी संधी होणार नाही, मात्र लक्षात ठेवायचं दीर्घत्व संधीचा हा प्रकार आहे. म्हणून या ठिकाणी सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर आशा करतो की या ठिकाणी संधीवर आपलं जवळपास आत्तापर्यंत 2 ते 3 तासिका झालेल्या आहेत. आत्तापर्यंत तुम्हाला संधी समजली असेल. आणखी जमलं तर आणखी आपण पुढे येणाऱ्या काळामध्ये म्हणजे काही दिवसानंतर पुन्हा एकदा संधीवर एखादे आणखी वेगळे 30 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करू, ज्यामुळे तुमची संधी चांगल्या प्रकारे होईल. कारण थोडं अवघड भाग आहे संधीचा हा जो आहे, कारण त्यामध्ये 5 ज्या स्वर संध्या आहेत त्यामुळे थोडा गोंधळ होतो. परंतु सराव जर तुम्ही केला, लक्षात जर ठेवलं की कोणते स्वर एकत्र आले आणि कोणती संधी होते हे जर लक्षात ठेवलं तर त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला ते असे उदाहरण समजतात. आणि शक्यतो हे जे शब्द जे आलेले आहेत हे शब्द त्या ठिकाणी रिपीट होत असतात. म्हणून याच्यातलंच या ठिकाणी 100% 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला येतील आणि आशा करतो त्याचं उत्तर तुम्ही योग्य द्याल. चला या ठिकाणी थांबतो आता. पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की प्लीज लाईक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.